मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आपल्या मागण्यांवरती ठाम असलेल्या जरांगे पाटील यांची माजी न्यायमूर्ती शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली। दुसरीकडे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, तर आता आंदोलनाबाबत राज ठाकरे यांनी वेगळाच संशय व्यक्त केलाय, तर शरद पवार यांनी देखील भूमिका मांडली आहे। पाहूयात। जरांगेंसोबत आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून न्यायमूर्ती शिंदे समिती सोबतची चर्चा निष्फळ, विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न। राज ठाकरे थेटच बोलले, तर पवारांनीही भूमिका मांडली। हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करतात। ओबीसींमधून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली आहे। आंदोलक मागे हटण्याचे संकेत दिसत नसल्यानं सरकारी पातळीवर आता हालचाली सुरू झाल्या। सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती शिंदे समितीनं आज जरांगे पाटलांची भेट घेत चर्चा केली, मात्र ही संपूर्ण चर्चा निष्फळ ठरलेली आहे। शिंदे समितीला चर्चेला पाठवणं हा राज्य सरकारचा अपमान आहे असं म्हणत सरसकट कुणबीचा GR काढल्याशिवाय मी मागे हटणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहे। शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात, कारण हे काम शिंदे समितीचं नाही। राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं, हे साफ चूक आहे। एकीकडे मागण्यांवर ठाम राहून जरांगे सरकारची कोंडी करतात, तर आता आरक्षणाच्या या मुद्द्यांवरून विरोधक देखील सरकारवर तुटून पडले। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता जरांगे आणि मराठा आंदोलक पुन्हा मुंबईला का आले ते एकनाथ शिंदेंना विचारा असं म्हणत राज ठाकरे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे। तर मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत केली जाते असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला आहे। या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात। या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतील। मिंद्यांचा विषय वेगळा आहे, मिंदी आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी। राज ठाकरेंच्या या टीकेला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी मात्र प्रत्युत्तर दिलंय। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका असा पलटवार भरत गोगावले यांनी केला। जर कोण का असं बोलत असेल की एकनाथ शिंदे म्हणजे त्या कोणाचं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं मोर्चा घेऊन या म्हणून, असं नाही आहे। जे काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतंय। त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही। आरक्षणाच्या या मुद्द्यावर आता शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। घटनेत बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं पवारांनी म्हटलंय, तर याबाबत त्यांनी तामिळनाडूतील 72% आरक्षणाचा संदर्भ दिला आहे। यासोबतच मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत अशी माहिती आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। तर त्यांचे मुख्यमंत्री असताना प्रश्न का सोडवला नाही असा पलटवार विखे पाटील यांनी विरोधकांवर केला आहे। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं, तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ। अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे। या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब, आमचे विभागीय आयुक्त कोकण, आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहे।
आरक्षणासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली जरी वाढल्या असल्या तरी आरक्षणाचा गुंता सोडवणं सरकार समोर मोठं आव्हान आहे. मराठ्यांचा संयम सुटला तर सरकारच्या अडचणी वाढू शकतात. दुसरीकडे आता आरक्षणाच्या या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. अशा दुहेरी कोंडीतून सरकार नेमकं कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.